याला काय झालं? हॅलो, काय झालं? हा काय रे, बोल ना. याला काय रे सागर, काय सांगतो? काय झालंय? व्यक्तीला मारलंय, त्याच्या बायकोने कुत्र्याने मारलंय. आज होणार नाही कधी. आरतीने कडक हे तो त्या बायकोला मोडील त्याच्या कामरात. याला काय झालं? तुझ्या आराम खोरा उलटा ऐकलंच होय. कुत्र्याकडे हाणले, मग हाडच मोडले. काय झालं तुम्हाला? ऐकणारा माणूस नाही. यांना कुठं माहित आहे मी तिला हाणली का नाही हाणली. बळ येऊ तिला म्हणलं पोरग नाही तर जातो मुंबईला. तुझ्या देखत दुसरं लग्न करून येतो. काय म्हणते? जावा जावा म्हणते. चॅलेंज दिले मला दुसरं तुम्हाला बायको कशी मिळते बघूया. त्यांना काय माहित आम्ही कोण आहे. तुझं लग्न करायचं ना बोलले. तू काळजीच करू नको. तुझं लग्न ना हे पकडे लावून देईन. फक्त आम्हाला थोडस काम आहे, जास्त काय नाही. आम्ही ते जण मुंबईला चाललो काय का नाही. मुंबईला चाललो, जास्त नाही पण 10 ते 12 वर्षांना माझं आलो की तुझं लग्न करून टाकतो. तू 12 वर्ष थांबणार. अरे किती टाइम सांगताय ना तुम्ही. तुमच्याच एखाद्या बायकोला हाणलंय मी राहू. नाही तू थांब सांगा योग का बरं आम्ही तुझी टिकल केली. तर लग्न करायचे ना. आज सकाळी फोन लावला होता पाहुण्याने सांगितलं 9 ते मुलगा सगळं घेऊन या. जर एकामेकाला पसंत झाले तर मंदिरात जाऊ आणि माळा घालू. एकामेकाला पसंत झाले. अरे या आधी शादी उरकून टाकायचं. लॉकडाऊन मध्ये कशी लग्न झाली फोनवर. अरे आज लग्न उद्या पोर बाहेर. चलो हा यात्रा कमिटी पुढे असतील तरी स्टेजच्या पाठीमागे यात्रा कमिटी. बरोबर. कसं वाडा वाटतं आपल्या तुळशीचा वाडा. काळीच पिठे आहे का? देखण्या वाड्याला काळी लावायला लागलं. किरण अरे वाडा इतकं देखण्या म्हणलं पुढे कशा काय सांग रे का बरं आणलाय सांग बरं. अरे ते बरे. अरे आम्ही तुझ्याकडे तिसरा बरं आहे. बरोबर खाना कोणी खरं तर बोल थोडंफार. पुढे बोल. पूर लावत येतो. बेटा लक्ष्मी, लक्ष्मी वा वा वा. तिथे तोंड कुठं गेलं? पाडायचंय. अरे तोंड खाली असतंय व्हायचं म्हणजे उरफाटी दुखणं. म्हणजे पदराच्या खाली तोंड आहे. वर करण तोंड घाल. अरे पदरात तोंड घाल. तोंड बघ म्हण. अरे भाद्रपद मधलं 3 दिवस हिंडत आहे तेव्हा त्याला जमत. तू काय करायला काय पोरते काय आहे का रे. तुला पोरगी बसले तुला पोर बसले काय आहे ना. बाबराला म्हणावं 4-5 मंत्र मधली कटकल लगेच लग्न होत. मला दमनी करणार. अरे 4-5 नाही डायरेक्ट शिवमंगल सावधा. त्याला म्हणावं दक्षिणाची काही करू नको. नाही त्याला गुगल पे नंबर दे मला. काय द्यायचं? गुगल पे नंबर. चालू करा. लग्न घटी समीप नवरा आराम खोरा माझ्या काय गो तू बरा आहे. मला कसं उपटाय बोलावलं मी बी एक झालं का अंतरपाठ झालाय. हारायला लागलं का हसायला लागलं. हे मधुपर का पूजन करा अंत पटाते धरा. काय धरा म्हणतो यो अंतरपाठ. दुष्ट वधुवरान करिता दोघे करा गुढी उभी म्हणतोय.
दोघे उभे करा म्हणते बरोबर रे बहुगल बलान करणे पुण्यात सदा मंगलम शुभमंगल पोरग काढूया मशीन नाही गरम झाली आता तू हे बस इकडं खायला सर मध्ये घाल ना आता काय करताय लग्न झालंय आता एक काम करतो तुमच्या तू काय करतो तुमच्या दोघांची मारतो गाठ मारतो ते पहिल्या बायको सारखा हो वायताक देऊ नको आणि कसे लवकरात लवकर पोरगव दे म्हणजे तुझ्या कपाळावर कलर पुसल ना कळलं का आणि कपाळ दिला काय बरं का तू एक काम कर किरण्या तूच पोरग काढून मला दे तुझ्या तुझ्या म्हणते काय यायला बिंदाजी कुमार एक काम करा नाव घ्या काय घ्या नाव नाव देऊ जेवण टाइम उगा जातो ना आम्ही यायला जेव्हा लागतं लग्न झालं तू नाव घे नाही तर बा मग कोपला तुला परवी व्हायचं बरोबर तू घ्या तुम्ही घ्या ना नाही तू घे ना अहो तुम्ही घ्या ना तू घे ना अहो घ्या ना गडे तू घे ना नागडे उघडे भोंगळे तिकडे नदीच्या पलीकडे हा तू बांधल होते चालू तुमचा तू घे बर मी घेते हा. ऐका बर का सोन्याची सुपली त्याला मोठ्याने गुपली तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणा काय तुम्ही माझ्या मागं म्हणा माग म्हणून हा. बरं सोन्याची सुपली त्याला मोठ्याने गुपली तीच म्हणली की माग म्हणा अरे तू माग म्हणायला लागले होती ना आवाज सोडले होते कसं माग म्हणा अरे ती म्हणल्यानंतर तू म्हण शब्दाला शब्द म्हणा म्हणणार माग काय म्हणा गेलो कोणाकडे तरी कामात सोन्याची सुपली त्याला मोठ्याने गुपली सोन्याची झोपली त्याला मोठ्याने झोपली बर का तुमचं नाव काय नितीन. नितीन सोन्याची सुपली त्याला मोठ्याने गुपली हा. अहो नितीन तुमचं नाव घेते इथं बसलेली मंडळी तुमच्या तोंडात फळाफळा मुतली आपल्याकडनं 5,005 रुपये बघतील आता हे मंडळी मुतलं काय थोडं समुद्र साठल काय ह्याच्या हो मस्त राहिले एका पोळीचं नाव झालं पाहिजे घेऊ बरं घेतो घेतो हा घेतो तू माझ्या पुढून म्हणा पुढून म्हण आता तू पुढून म्हणले होते जगन का अरे म्हणजे 7 समोर होती देवळी समोर होती देवळी त्यात होतं पत्त्याचं कॅट समोर होती देवळी देवळी त्यात होतं पत्त्याचं कॅट तुझं नाव काय लक्ष्मी झाली माझी पत्नी उभट माझ काय उपटायला होते ते पुढचं वळ कुणी राहत होत खारम होणं नाव आम्ही घेतात तू काय खायला एक काम करा आता आनंदानं संसार करा. सगळे आणून ठेव माझ्या पैशाने परत गायब जा बाबा जा होय ह्याच्या परत चक्कर मारत नाही पोलिसच्या ये सर हे बरं जावा तुम्ही आता या हा तुम्हाला उशीर होईल जावा तुमच्या बायका पोर वाट बघत असतील हे जा हा जा ओके जाऊ का उंची वाटतो उंची वाटतो अरे ती माझी बहीण आहे तिचं लग्न करण्यासाठी हे सगळं नाटक केलं होतं असं केलं लग्न मला जरा व्यवस्थित राहा माझ्या बहिणीला जरा जीव लाव आम्हाला कळतंय लोक जाऊ घे त्याच्या तोंडात मूत फार फार काय माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय काय तू टेन्शन घेऊ नको तुला बाळ पाहिजे ना 3 दिवस माझ्याकडे काय घेतोय बसल आता इथं लांब आहे माझं घर जवळजवळ 300 ते 350 किलोमीटर आहे एवढे लांब काळजी करू नको इष्टीला जायचं नाही स्पेशल लक्झरी करून जायचं स्पेशल लक्झरी
सांगितलं ना हा. तोंडावर पदर घे हा टेस्ट लागल तुला तुम्ही आहे ना सोबत मी आहे ना कशाला लागेल दृष्ट काल लावू काल लावू नका. बरोबर ठीक आहे राहू दे. मागणी हा हा काय दुसरं केलं असेल का दुसरं लग्न काय तुमचं तरी खरं तुम्ही बी त्यांच्या बाजूने बोलतात आजच्या दिवस बघते वाट नाही तर हरवले म्हणून पोलीस कंप्लेंटच करते आता बोंबलत बस आता बोंबलत बस कसा आहे ते एखादा पुतळा करून आणला का रे काय करून आणला सांगू का सांगू काय कोण आहे सांगू कोण आहे अरे ही माझी बहीण आहे का काय पवित्र नात्याला कलंक लावतीस अरे ही माझी मावशी ही माझी आजी अरे ही माझी धर्मपत्नी माझी दुसरी बायको तुझ्या नाकावर करून आणली का रे आज मुंबई तुम्हाला ही सापडली होय तेवढं पीस भेटला माझा मग काय हे हिला नाही ओळखत नाही ना कोण आहे कोण आहे माझी सासूबाई ए ओय बाबा ए कांदा नका तांड करायला लागले मग कोण आहे चल म्हणते माझी सासूबाई अगं ही तुझी थोरली बहीण म्हणजे तुझी थोरली सवत असू दे मी तुला सांगितलं नाही समजून घ्यायचं ही तुझी थोरली सवत म्हणजे थोरली बायको माझी आणि धाकटी बायको माझी तुला तोंड सांभाळून ठेवायला सांगा ए बरं नाही का गं सटरे तुला माझंच घर दिसलं होय ना चिरायला आली तर आली मला दूर पाठ बोलती तुला काय वाटत गप्प तुम्ही तिला सांगा ते तोंड वाजवायचं नाही म्हणून माझ्या पुढं स्वागराच्या अगोदर माकुड हाड मोडलं वाटतं काय काय कशाला कशाला त्याला आधी लागले सांग बरं काय आलं मुलखाला साधरला नंबर कुठलंय माझं चोरले जरा आवाज कमी करायचा जरा नवीन नवीन आहे समजून घेणार नाही ती जरा 2-4 दिवसात घाटा पडल्या की बरोबर समजून घेते बसाल मला ना हा. भूक लागली भूक लागली हा. काय खायचं तुला चिकन चिकन मटन ए रे आम्ही लग्न करून आलोय स्वागत पण नाही केला पहिल्यांदा आम्हाला आरतीचं तारीख कोणी हा आम्हाला ओवळ दोघांना आणि मस्त बाईची माझ्या बायकोला भूक लागली चिकन कर चिकन लेग पीस तर लेग पीस अरे ते ओवळू तुम्ही हा तेच हा कशाने ओवळू लाकडाने का चपली नाही ए! ताटानी ताटाने हा. आणि काय करू खायला जेवण आण, चिकन चिकन करू हा. मी का तुमची नोकरी नाही का तिकडं उपाशी मारला नाही तू दारूदार भीक मागत हिंडा ना म्हणजे चिकन करा अरे बा, आज रे राग करते काही काळजी करू नको तिला मी बळीने पाठवली स्वयंपाक करायला आता ह्या तडाख्यामध्ये कुठं जेवण करते आज काय आपलं काय चल 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 थांब स्वागत आहे ना हा, ती झोपली का बघतो हा बघ तिला जागा वाटची सवय हा कोपरा धरूया आपण चल 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 जरा टास आहे बरं का टास ओढून देतो काळ्या माणसाला हा. मला वाटतं माझ्या लोकांनी पण काय म्हणावं यांना आणि ही बाई बघा ना काना मागून आली आणि तिकट झाली
आली तर आली माझ्या नवऱ्याला लगेच तिकडं करून घेतलं. अहो नवरा माझं नाव सुद्धा घ्यायला झालंय. माझ्या बी अंगात 36 नखरे. 36 नखऱ्यातला एकच नखरा दाखवते आणि माझ्या नवऱ्याला माझ्याकडेच ओढून घेते. अंगात आणायचं नाटकच करते आता. बोल मध्ये जनानात चांगलं. लगा नेमकं मोकळच आहे मला हिच्या अंगात आलं. आई दिली आई काय झाडाचा हाल करायला लागली आई. हे बघ बालका, बालका फार चोकला रे तू, फार. मी कवा चोकले अरे काय म्हणते. अरे चुकला. चुकले 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 हा. हे बघ बालका, हा. जुनी गादी असताना नवी गादी का तुझी झक मारायला केली का रे? लगा अंगातलं वारं खपसून शिळत येतं या. कुशाला मध्ये झक मारायला केले का आता आहे. आता केलंय लग्न नवीन गाडी करून आले. हे बघ बालका, तुझं जुनी गादी सोडून नव्या गादीकडे गेला का तुझं सामान जाऊन भस्म करायचं. चांगला मेन पार्टावरच नजर ठेवली आम्ही आणि ही बघ या लोकांनी आहे घालू काय तेव्हा. ए नाही नाही आई तुम्ही सांगा तसंच करतो. हा जुन्या गादीला सोडून जाणार नाही ना? नाही 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 वचन दे मला अगोदर. जाणार नाही नाही, ना? नाही. जाऊ का मग मी? जाणार. बोल मर्यादेच्या नावानं सांग मला. का हो? तुम्ही तिकडे झोपले होते ना? तिकडे कधी उठून आले? आणि आले माझे केस बी मोकळे सोडले. खरंच तिच्या अंगात आलं होतं बरं. तिच्या ध्यानात आहे राव. अगं बायको तुझ्या अंगात तुझ्या माहेरची मैया आली होती. काय सांगताय? हो काय म्हणली हो आई? आणि मला म्हटली हे बघ भक्ता तू आता नवीन गाडी करून आणलीस हा. तिला जीव लाव. जुनी गाडी काय आहे तिकडं. तिच्यापेक्षा नवीन गाडीला जीव लाव आणि सुखाने संसार कर अशी म्हणली देवी आई तुझी. हा असं म्हणली का हो? सगळं हिच्या बाजूला बोलतोय. तुम्हाला एक सांगू का? आता मी झोपले होते का नाही, माझ्या स्वप्नात माझी आई येऊन गेली. काय म्हणली माहितीये का? काय? तुझ्या नवऱ्याला सांगून ठेव आता नवीन गाडी करून आणली ना तिच्याकडे जाऊन देऊ नको. आणि जर का तुला सोडून दे तिच्याकडे गेला तर त्याच्या गोट्यात कपारीला घालील. लगा ही मेन पार्टशिवाय ध्यानच ठेवत नाही बाबा. नाही नाही तसं नाही म्हणे देवी आई जुन्या गाडीला जीव लाव. अगोदर कशी खोटं बोल. नाही ते पहिली चेष्टा केली तुझी. असं का? चला मग कुठे झोपायला. इकडे. हा अरे पण ते आपण नवीन करून आणले आता काय बरं चल बाबा चल. चला. नाही इकडे जरा मला आई काय म्हणली माहिती? मर यायचेच म्हणले तुझ्या म्हणजे लोक पहा. झोपा ना. आमची स्वागत तर होऊनच देणार नाही. पण हिला काय माहिती माझ्या पण अंगात 36 नखरे असते. हाय त्याच्यातला दुसरा नखरा मी पण दाखवते आणि माझ्या नवऱ्याला माझ्याकडेच बोलून घेते स्वागतीला. बोला मग आईच्या नावाचं सांग बलं. कराटे खेळायला लागली.
कधी आबाबाई अंबाबाई लय काय तर काय झालं काय केलं हा तू लय चुकला बघता लय चुकला कोण चुकलंय तू कशाबद्दल चुकलोय मग काय? तुला जर जुनी गादी होती हा. तर नवी गादी कशाला केलेली आहे घालायला कसा खत द्यावे मात्र शिवाजी या ही झक माराय म्हणते ही आई घालाय म्हणते मग आता काय करायचं आहे याच्यावर काय पर्याय नाही आहे हाय हाय एकच पर्याय आहे कसला जुनी गादी सोडायची हा आणि नव्या गादीकडे यायचं नाही आल्यावर वाजूटायला ए बाबा अरे पोरासाठी तरी एवढी खटपट केली वाजोटा बिजोडो काही ठेवून देऊ नको हे बघ वचन देतो दे जाऊ का मग मी जावा झाडाचा हाल करू नका झाडाला सोडा गेलं 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 आईला खरं जाणार आलं बरं शेताची केली माझी कुणी आणि तुम्ही तिथं झोपले होते ना अरे बा, आज कसं काय ह्या दोघींच्या अंगात आलंय म्हटलं मला काय कळत नाही अगं ते काय झाले मी तिकडे झोपायला गेलो होतो हा. पण तुझ्या माहेरची दिवी आई तुझ्या अंगात आली होती आंबाबाई 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 आणि तुझ्या अंगात आली हा. आणि ती काय म्हणली काय म्हणली? हे बघ बालका हा. तू आता जुनी गादी केली आहेस केली? पहिल्यापासूनच जुनी गादी आहे आहे. पण आता नवीन गादी करून आणलीस होय, होय. नवीन काय आहे आज ना उद्या आहे पण जुन्या गादीला विसरू नको हा का जुन्या गादीला जीव लाव होय. अशी म्हणली तुझी देवी आई तशी नसेल म्हणली अ? बोला बाबा तशी नाही म्हणली तू म्हणली तशीच म्हणली तू म्हणली तशीच म्हणली हे कसं काय कळतंय बरं वाऱ्याला हा तू म्हणली तशीच म्हणली जाऊ ना मग हा जावा जावा चालतं का झोपायला आता कुठं अरे वारं गावाला की घालव की कुठं नवार माझं गेलं का मग कुठं जायचं आता झोपायला चालतं ना. अरे ते तिच्या अंगावर टाकू रे राहू दे. अरे जाऊ दे. त्याला आता जा आईला त्याच्या कुठून गेले का काय तिकडं ही बाया काय माझ्या नवऱ्याला माझ्या जवळ येऊ देत नाही गाड्या आता असं दुसरं अंगात वारा आणते आणि असं बोलते का नाही परत तिकडे पायच टाकायची भीती वाटली पाहिजे मी काय वाजते सारखी उठली काय येडाई येडाई मी माझी लक्ष्मी आई आणते आणि माझ्या नवऱ्याला माझ्यापाशी झोपून ठेवते बोल लक्ष्मी आईच्या लक्ष्मी आईच्या नावाचं आता मला कळालं आता मला कळालं ह्या दोघींच्या काही अंगात येत नाही ही बहिणी जाणून बुजून नाटकं करायला लागल्या तरी म्हणजे हिच्या पशी झोपाय गेल्यावर हिच्या काय अंगात येतं या आणि हिच्या पशी झोपाय गेल्यावर हिच्या काय अंगात येतं या ह्याच्याच अर्थ ह्याला म्हणायचं सौती मच्छर पण यांना कुठं माहित आहे मी बी माझ्या गावचा माझ्या अंगात मसोबा आणतो आणि ह्यांची चांगली कातडीच बाहेर काढतो मग ह्यांना कळ अंगातला वारा कसा असतंय ते बोल मसोबाच्या नावानं सांग मला कोण बसली आहे कोणी पारखानो पायजमा उडू नका 100 नाही आतमध्ये पायजमा नाही दिला मान नाही येण्या वरवाडा पायजमा वरवाडा बघता हार करू नका नाही तुम्ही भक्ताचा हाल केलंय
मला वचन द्या, काय आजपासून वचन द्या. काय आणि दोघं काय सख्या बहिणी बहिणीवाणी राहतात. चालन चालन हातात हात द्या तुम्ही. लगेच वचन द्यायचं का द्या वचन. आम्ही दोघी आम्ही दोघी सख्या बहिणी बहिणीवाणी राहणार. जाणार. तुझ्या तोंडात काय चहा गेलं काय? खायचं चहा. तू का बोलत नाहीस? बोलते ना तुम्ही बोलायच्या माग. काय आम्ही दोघी आम्ही दोघी आता बोल माझं माझ्या नावावर. बोलते ना आम्ही दोघी दोघी सख्या बहिणी बहिणीवाणी राहणार. सख्या बहिणीवाणी राहू. अजिबात भांडण करणार नाही. नाही 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 हिला जर की मुलगा झाला हा तर तुझं मुलगा आहे म्हणून समजायचं. हा आणि तुला जरी मुलगा झाला हा तर तुझं मुलगा आहे म्हणून समजायचं. बर बर नक्की का? हा जाऊ दे का अंगातलं वारं? जाऊ द्या जाऊ द्या. झाडाला सोडू का? नक्की ना? झाडाचं हाल बघवत नाही आता. नका नका करू. बोल मसुबाच्या नावाने सांग मला. कुणाकडनं गेलं रे ही? काय अंगातलं वारं. ए माझे कपडे काय करताय माझ्या माणसाचं? ए कपडे कशाला काढले माझे? कपडे काढले तुम्ही दोघीने काढली कशाला म्हणजे? नाही काढले नाही काढली? तुमच्या अंगात आलं होतं माझा असा अवतार कुणी केला? अंगात आलं होतं सांगते की तुमच्या खरं नाही हा माझ्या हात आलं होतं. हा मस्त बालता मग माझ्या गावचा माळावरचा काय म्हणलं? काय म्हणलं सांगू का हा, सांग. मस्त पण म्हणला हा. झाडाकडून लई मोठी चुकी झाली हा. त्यांनी नवी गादी केली हा. झाडाला समजून हा. सांग आणि त्या नव्या गादीला ना लवकरात लवकर घराबाहेर काढ आणि जर ती गेली नाही ना तिच्या समोर रोज भांडण करीत जा. असं म्हणलं होय. मसुबा तुला काय म्हणलं बाई? मला का हा? मला का असं एकांती घेतलं आणि का काय सांगितलं वाटलं काय? गाडीचं ए, काय? गप रे, बोलू नका. सांगायचं बरं का? बोल मसुबाच्या नावाने! हंड्रेड निघाल वर घ्या. देवा शांत हो, देवा. चुकलं, देवा, चुकलं. मग नक्की सांगा काय म्हणला? सांगतो ना सांगतो एकदा झाडाला सोडा तुम्ही झाडाला सोडू का? शब्दात फरक करायचा नाही. नाही बोल मसुबाच्या नावाने सांग मला. आता सांगा काय म्हणलं? सांगू का हा. देव म्हणला दोघी बहिणी बहिणीवाणी राहा हा. एका जीवाने संसार करा. हा. मुलगा तिला झाला तर मी आईवानी समायचं, मला झालं तर तुम्ही आईवानी हा. समायचं. असं म्हणला ना मसुबा? हा. नक्की ना? नक्की. मग मला वचन द्या. जसा देव म्हणलाय हा. तसंच तुम्ही दोघी जण वागणार, हो, राहणार. सुखाने संसार करणार. नक्की ना? वचन दिलं बघा आता. दिलं. मला एक सांगा, काय तू इकडे ये. काय तुझ्या अंगात तुझ्या गावची येराई आली होती का? खरं सांगू का हा. तुम्ही किती वर्ष झाले मला सोडून हा. आणि अचानक नवी बायको करून आणले आणि मला सोडून गेले ते मला बघवलं नाही होय. म्हणून नाटक केलं म्हणजे येराई आली नव्हती नव्हती, खोटं खोटं नाटक केलं होतं. तुझ्या अंगात लक्ष्मी आली होती का? माझ्या हा? माझ्या अंगात नाही कोणती देवी गिवी आली. नाही ना? नाही नाही म्हणजे तुम्ही खोटं नाटक केलं. नाटक केलं. मला ओळखलं. का हा? तुमच्या अंगात आलं होतं का कोण म्हणतोय? मसोबा. कोणता फुदरीचा म्हणतोय माझ्या अंगात मसोबा आला पाहता? मग माझ्या बी अंगात काय आलं नव्हतं. तुम्ही जसं दोघींनी नाटक केलं म्हणून तुमची खोड जिरवण्यासाठी मी बी माझ्या अंगात नाटक आणायचं फोन केलं, म्हणजे वारा अंगाचं फोन केलं. आता नक्की राहताल ना? चांगलं नक्की ना? रसिक हो, या ठिकाणी हो नाटकी कामगिरी संपलेली आहे. धन्यवाद.